आज तुम्ही या संजीच्या रंगात रंगून जाणार. संजय रेडी आहेस ना? आज या रणजीतचा रंगजीत होणार. सुजा काय वहिनी ती लिटिल इथं उभं राहून नुसतं रंग लावायचे बाता आणि स्वतः रंगात बुडून जाता. तू माझ्या टीम मध्ये नाही होय. तू बोलवलंस मला दिलीस मला ऑफर. ऑफर द्यावी लागते तुला. तुझ्या तर हळू 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 सावकाश सावकाश. भैया साहेबांनी मला आधी ऑफर दिली ती म्हणून रंगबाज पार्टनर त्यांना घावलाय त्यांच्या टीम मध्ये. असं आहे का? मला कोणाची गरजच नाही ना. मी एकटी वागीन बघ तुला कशी रंगवते आता. अरे बापरे. खरं तर तुम्हाला दोघांना. संजय तू थोडं बघा आरशात. हा तुम्हाला पण शुभेच्छा धुळवडीच्या. हा ठेवतो. ओ वहिनी ती सेकंड हॅपी धुळवड. अहो या की मैदानात. नाही नाही चालू दे तुमचं. अहो एरवी वर्षभर रंग उधळतच असतंय की. काल बी कसे रंग उधळले तुम्ही. आज फॉरचे आम्ही तुम्हाला रंग लावतो तुम्ही आम्हाला रंग लावा. व्हॉट्सए लावतो की थोडासा रंग. हो सुजित भाऊजी हे बघा तुम्हाला जो काही रंग खेळायचा असेल ना तो तुमच्या सख्या बहिणी बरोबर सख्या भावाबरोबर खेळा. आम्हाला नका घेऊ त्याच्यामध्ये. आणि तसं पण आम्हाला ॲलर्जी रंगाची लांबवा तुम्ही. लावतो की जरा उघड. सुजित भाऊजी लांबवा बरं का. लांबवा लांब. अहो वहिनी साहेब. अहो आधीच सांगतो वहिनी ती सेकंड आमच्या मनात तसं काही नव्हतं. आम्हाला फक्त रंग लावायचा होता त्याच्या मनात चिक्कर होत. तुम्ही मुद्दाम केले सुजित भाऊजी. मुद्दाम करायला आम्ही का वहिनी ती सेकंड आहे का? सुजा गपस. वहिनी साहेब राहू दे. लक्षात ठेवा सुजित भाऊजी हे बरोबर नाही केले तुम्ही. हॅपी होली. सुजा फुकटचा फेस पॅक मिळाला चिकल पॅक. सुजा गप. संजय गा आणखी खायला पोटात कावळे ऑर्केस्ट्रा करायला लागल्यात. आले आले आले. क्या वा 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 वा. एक नंबर. कसले भारी झालेत. कालच्या पेक्षा भारी झालेत पोळ्या. मास तुम्ही दोन्ही एक्स्ट्रा खायच्या. हा हे चांगलंय. म्हणजे भैया साहेब राहू देत फिट अँड फाईन टकाटक आणि आम्हाला बनवा. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. मिनी बेबी मावशी. ए सुजा बेबी मावशीना काय म्हणायचं नाही बरं का. त्या एकदम व्यवस्थित बारीक झाल्यात.
तिकडे गारगोटीला असल्या म्हणून काय झालं, रोज फिरायला जात आहेत त्या. हा फेकाडी आहे बेब मावशी, माझा अजिबात विश्वास नाही. काही फेकत बिकत नाहीत बरं का त्या. तर रोज चालायला जाताना मला व्हिडिओ कॉल करतात. हा चोरावर मोरण म्हणतात त्याला. आता तुम्ही गोड गोड बोलून चालवता की तिला? पण सुजा, तू आलास हे बारी केलंस. अहो भैयासाहेब, तसं मी येणारच होतो मी. आता तुम्हाला माहित नसेल कदाचित, पण 2 दिवस जरा मी देवदास मोड मध्येच होतो. आणि परत यो काल रात्रीचा प्रकार. पण म्हणलाच धुळवड आहे, सेलिब्रेट करूया. बाकी आयुष्यात काही गम आहेच की काय. देवदास मोड बोलली मला संजू. काय रे, पण असं झालं काय नेमकं? कारण अपर्णा असं डिसिजन घेईल असं वाटलं नव्हतं. का तुमचं टाळकं फिरलंय आणि तुम्ही काहीतरी बोललाय तिला, असं झालंय का? नाही भैयासाहेब, अपर्णाच्या बाबतीत सुजित लई वेगळा आहे. लोण्याहून मऊ आणि चंद्राहून थंड. अरे पण झालं काय? अरे बाबा, तिला माहितीये पण मला माहित नाही ना. आपल्या मोठ्या भावाला सांगणार तू? हे बघा भैयासाहेब, मला ती आवडायला लागली. आमचं अफेअर सुरू झालं. मग मी तिला लग्नासाठी मागणी घातली, तर तिनं नकार दिला. अहो एवढंच काय, मी जे घरात तिला गिफ्ट केलं होतं ना, ते तिनं परत केलं मला. हिच्या समोर ही होती तिकडं. अरे पण असं का? म्हणजे काही नाही हो, हे आमिरी गरिबी मधला फासला. तुम्ही मोठे लोक, आम्ही लहान लोक. जोपर्यंत आम्ही तिच्यासाठी ढाबेवाले सुजित होतो ना, तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. पण जसं तिला कळलं की कुसुमावती शिवाजीराव ढाले पाटील आमचे आई साहेब आहेत, आम्ही सोकोट नारायण घरातले आहोत, तशी ती इन्फिनिटी मोड मध्ये गेली. अरे पण तिला सांग ना तसं काही नाहीये म्हणून. अहो ऐकायला तरी पाहिजे माझं. असं कसं नाही ऐकणार? मी बोलू का तिच्याशी? आहो तुम्ही काय बोलणार तिच्याशी? नाही 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 नाही, हेच बेस्ट आहे. हे बघ, भैया साहेबांना कुणाला बी कन्व्हिन्स मारता येतं. आणि आपण बोललो ना संजय, तर ती पोराडगी वाटेल ग. भैया साहेब बोलले ना तर जरा वजन येईल त्याला. भैया साहेब तुम्ही बोलाल ना? अरे बोलणार, तुझ्यासाठी काय पण. भैया साहेब, युअर लव यू. लव्ह यू टू. सांग कोणाशी बोलायचं? आधी अपर्णापासून सुरुवात करूया की काय. बघ संजय, एक नंबर विषय झालाय. चला इसी बात पे फडशा पाडतो. संजू, हा तरुण बघ, अनिश पाटील इंजिनियर आहे. त्याने 30 गुंठ्यात 20 लाखांचे 2 पॉली हाऊस उभे केलेत. त्यात त्याने जरबेरा, कार्नेशन, ऑर्चिड अशी फुलं शेती केली. त्याच्याबरोबर अजून 3 जण आहेत. हे रात्री दादरला माल पोहोचवतात. संजू, तुला माहितीये, 1 जरबेराचं फुल 5 रुपयांना मिळतं. आणि हे लोक दर हंगामाला 4 ते 5 लाख रुपये निव्वळ नफा मिळवतात. आणि सोबत दुग्ध व्यवसाय आहेच. संजू, कोल्ड स्टोरेज उभं करून खूप काही करता येईल. संजू यार, असं काहीतरी करायचंय. फक्त माझं लोन मंजूर व्हायला हवं. आहो गंधे साहेबांचा फोन आहे. हा गंधे सर. इट्स ओके, इट्स ओके. म्हणजे तुम्हाला माझा प्रोजेक्ट आवडलाय तर? आय मीन, मला जी अमाऊंट अपेक्षित आहे ती तुम्ही द्यायला तयार आहात? थँक्यू सो मच गंधे सर. येस येस येस, मी उद्या सकाळी 11 वाजताच पोहोचतो तिथे. येस येस येस. गुड नाईट, गुड नाईट. थँक्यू. संजू संजू संजू, माझं स्वप्न आता पूर्ण होणार असं दिसतंय. रंगनाथरावांची जमीन मी घेऊ शकणार आहे आणि माझं ऑर्गॅनिक फार्म सुरू करतोय. कारण गंधेंनी माझं लोन मंजूर केलंय. अंबाबाई पावलीच म्हणायची. आता तुम्ही एवढी गोड बातमी दिली आहे ना, तुमचं तोंड तर गोड व्हायलाच पाहिजे. मी काहीतरी घेऊन येते. त्यासाठी बाहेर कशाला जायला हवं? आहो जावा तिकडं. हॅलो रंगनाथराव, आपल्या जमिनीचा सौदा पूर्ण करून टाकूयात उद्याच. येस, गुड नाईट.
निघालात पण? 1 मिनिट थांबा, मी आलेच. अगं संजू, मला निघायचंय. आले आले. हे घ्या, याने तुमचं काम होईल बघा. याने? हा मग. हॅपी? लई लई हॅपी. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल येऊ. बाय. आम्हाला ना जरा डाऊट यायला लागलाय बरं का. स्वभाव असतोय तुमचा, त्याला आम्ही काय करणार? बिनबुडाचं काही बोलत नाही आम्ही. या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. रणजित भाऊजी घराबाहेर पडत होते तेव्हा त्यांच्या हातावर दही दिलं जात होतं. म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं घडतंय. त्यांना फायनान्सर बिनान्सर मिळालं नसेल ना? ही आमची खात्री आहे, त्यांना नक्की फायनान्सर मिळाला असणार आहे. तुम्ही बसा तुमच्या बाबूजींच्या जीवावर. त्यांना तिकडून लांबचं दिसतं का नाही आम्हाला माहित नाही, पण आम्हाला इथलं स्पष्ट दिसायला लागलंय आता. राजश्री, बाबूजींबद्दल एक शब्द जरी बोललात ना तर याद राखा. चुकलं आमचं. आबा तो चुकलं. तसं नव्हतं म्हणायचं आम्हाला. पण रणजित भाऊजींचा रंग आज आम्हाला काहीतरी वेगळाच वाटला. तुम्हाला तो नारळ दिला होता की नाही, तो त्यांना पावलाय. तो आम्हाला पावण्यासाठी दिला होता. या आंबे गावात कोणी मायकलाल नाहीये जो आम्हाला आडवं जाऊन रणजितरावांना फायनान्स करत. काळजी करू नका, आम्ही पक्की मेक मारून ठेवली. हे म्हणजे त्या डबक्यातल्या बेडकासारखं झालं. आंबे गावाच्या बाहेर पण एक जग आहे. रणजित भाऊजी 12 गावचं पाणी पिऊन आलेत. ते आम्हाला सांगू नका. रणजितरावांना फायनान्स मिळणार नाही, संपलं. नक्की का? गॅरंटी आहे का तुम्हाला? का बाबूजींना विचारत बसणार आहे? म्हणजे बाबूजींचा सल्ला बिल्ला घेणार आहात का? बाबूजी एकदा तरी पावा यांता. आहो संजू, ते दयाचं वगैरे ठीक आहे, पण माझं खरं गुडलक तू आहेस ना. हो का? जावा तिकडं. आता नाही उशीर होते वाटतं तुम्हाला? जायचंय, पण जाण्यासाठी गाडीची चावी लागेल ना. नेमकं तीच विसरलो. आता लगीन फायनान्सरचं, मग सुजितरावांचं. म्हणजे? अगं म्हणजे मी गंदे सरांना भेटायला चाललोय ना, आणि मग नंतर अपर्णाला भेटेन. कसं आहे, सुजितरावांनी पहिलं प्रेम केलंय, त्यांना त्यांचं प्रेम मिळायला नको. चल येऊ मी. बाय. अहो हा मी सांगते काय. अहो ह्यांनाच फोन लावत होते, पण यांचा फोनच लागला नाही ना. आणि तसं पण माझ्या शिक्षण कमिटीच्या चेअरमन आणि या घरातले एल्डरली ग्रेट म्हणून तुम्हाला तर कळवणारच होते की मी. मला लई म्हणजे लई आनंद झालाय बघा. आनंदाचा गगनात मावेनासाच झालाय. उत्साह सांगातून नुसता वाहून जातोय माझ्या. हा, त्यांना कळलं ना तर त्यांना पण लई म्हणजे लई आनंद होईल. आणि त्यांना एकपट झाला की नाही तर मला दसपट होईल बघा. तुम्हाला लई मिस करते हो पण मी. हाय का आता काय तुम्ही पण सत्संगाला गेलाय की नाही, मग इकडं कशाला डाव टाकणार आहे मी. बेबी मावशी तुम्ही पण ना. बेबी डार्लिंग आहे. हा तिला माझ्याकडून लव यू सांगा. हा, तुम्हाला बी लव यू टू म्हणतायत. बरं चला आता या लवकर इकडं. तुम्ही आलात की नाही मग आपण मस्त पैकी पत्त्यांचा डाव टाकू. सकाळचं छानपैकी फिरायला पण जात जाऊ. हा, आणि उकड खाऊ आणि मस्त पैकी डाएट पण फॉलो करू काय. आणि ऐका, तिकडे काळजी घ्या स्वतःची. मग इकडे आल्यावर काय मी आहेच की. हा ठेवू. काय संजय,
आज नुसतं मोगरा मोगरा नाही, शेवंता, जाई, जुई, गुलाब, जास्वंदी अख्खीच्या काही गुलछडी उतरले वातावरणात. बातमीच तशी आहे ना, माझं लय महत्वाचं काम झालंय बघ. म्हणजे माझ्या प्रीची फायनल डेट आलीये. म्हणजे आज बघ, आज माझं आणि तुझ्या भैया साहेबांचं अर्ध स्वप्न पूर्ण झालंय. माझी प्रीची डेट आली म्हणजे आता माझी स्वप्न पूर्ण होणार आणि ह्यांच्या प्रोजेक्टला लवकरच सुरुवात होणार आहे बघ. संजय लई भारी झालं हे. वा वा वा, जिओ आमचे भैया साहेब आणि जिओ आमच्या वहिनी दिली टील. इसी बात पे मस्त चावून जाऊ दे काय. चालतंय की, आलेच. हा संजय, मी टेरेसवर थांबतो ग, तिकडेच घेऊन याच्या. एवढं काय झालंय खुश व्हायला? म्हणजे रणजित भाऊजींना लोन मिळालेलं दिसतंय. हाय का म्हणजे रणजित भाऊजींना लोन मिळणार, ही पोरगी पोलिसात भरती होणार आणि आमचे हे बसलेत बाबूजी बाबूजी करत. सॉरी रणजितराव, तुम्हाला फार वेळ थांबावं लागलं. इट्स ओके. आमच्या माणसांनी काय चहा वगैरे दिला की नाही तुम्हाला? हो, मिळाला. रणजितराव, हा जो प्रोजेक्ट आहे ना, तो तुमच्या इतकाच मला माझा सुद्धा वाटतो. म्हणजे अर्थात मी तसा समजतो आणि या प्रोजेक्टमध्ये मी पैसे गुंतवायला सुद्धा तयार आहे. आणि आज माझ्याकडे पैसे असते ना, तर आज मी तेच केलं असतं. म्हणजे त्याचं काय रणजितराव, अचानक एक माझा प्रोजेक्ट प्रिपोन झाला, त्यामुळे मला सगळा पैसा तिकडे वळावा लागला. अर्थात ते फक्त बँक प्रोसिजरसाठीच. हां, फक्त एक आठवड्यानंतर ते पैसे मला मिळतीलच आणि मी लागलीच तुमच्या प्रोजेक्टमध्ये ते गुंतवेन. पण एक आठवडा वेळ द्यावा लागेल. पण गंदे सर, मी तुम्हाला सांगितलं होतं एनी हाऊ 2 दिवसात मला सगळे पैसे हवेत. हो हो, ती कल्पना होती मला आणि मी तयारी केली होती. बिझनेस म्हणलं ना रणजितराव की 19-20 होणारच. हे बघा गंदे सर, माझ्याकडे मागचा पुढचा वेळ नाहीये. मला अर्जंटली पैसे द्यायचे होते. रणजितराव, अगदी मनापासून सॉरी. फक्त एक आठवडा वेळ द्या मला. पण तुम्ही हे फोनवरही सांगू शकला असता सर. बरोबर आहे रणजितराव, परंतु ज्या माणसाबरोबर बिझनेस करायचा ना, त्याच्यासोबत ट्रान्सपरन्सी पाळलेली पाहिजे. म्हणून मी प्रत्यक्ष भेटून हे सगळं बोलायचं ठरवलं. प्लीज रणजितराव, तुम्ही दुसरीकडे काय प्रयत्न करू नका. मला केवळ फक्त 7 दिवसाचा वेळ द्या. ठीक आहे, मी विचार करून कळवतो तुम्हाला. येतो. फक्कड झालंय की नाही चहा? म्हणजे काय, अगं तू दिलेली बातमी एक नंबर आणि चहा तर त्याहून एक नंबर. संजय, मला माहिती होतं हे सगळं होणार आहे, पण आता जे प्रत्यक्ष घडतं ना, विश्वास बसत नाही माझा. घोडामध्ये ना गया. तू एवढी टफ फाईट देऊन ग्रॅज्युएट झालीस, एवढ्या टफ सिच्युएशन मध्ये पोलीस ऑफिसर व्हायचं ठरवलंयस आणि आता परीक्षा आली की. संजय, लोक 5-5 वर्ष घासतात तरी त्यांची प्री सुटत नाही, पण आपल्याला गॅरंटी आहे तू पहिल्या झटक्यात प्री बी काढणार आणि मेन्स बी काढणार. हा, माझं फिजिकल ट्रेनिंग पण नाही एकदम जोरदार सुरू आहे बघ. आता मी ठरवलंय एकदम फोकस करायचा, मिनिट अन मिनिट वाचवायचा, तो सगळा वेळ कष्टासाठी वापरायचा आणि ही लढाई काही बी झालं तरी जिंकायचीच. जिंकायची म्हणजे जिंकणारच गॅरंटी आपल्याला. संजय, मानलं तुला. आंबेगाव मध्ये ना फायटर ऑफ द इयर अवॉर्ड काढला पाहिजे आणि तुला दिला पाहिजे. हा का? चढव चढव, अजून हरभऱ्याच्या झाडावर चढव. संजय, तुला माहितीये माझी तारीफ किती महाग येते. आता तारीफ करतोय म्हणजे तू काहीतरी चांगलं काम करतेस म्हणून. तसं जर असेल ना, तर मी असंच म्हणेन की प्रेमात लय ताकद असते बघ. लय म्हणजे लय. आता ह्यांनीच माझा अभ्यास व्यवस्थितपणे करून घेतला ना, ह्यांनीच मला शिस्त लावली, ह्यांनीच मला शिकवलं की अभ्यासाचं नियोजन कसं करायचं असतंय ते. अगं ते आत्ता, पण या आधीच सगळं क्रेडिट तुझं आहे. असं कसं? मी अभ्यास करत असताना ह्यांचा फोटो असायचाच की नेहमी समोर. म्हणजे भैया साहेब आधुनिक द्रोणाचार्य आणि तू एकलव्य, एकाग्र चित्ताने ध्येय भेदणारी. तुझ्या लय भारी बोलतोस बर का तू. अगं आम्ही फक्त भारी बोलतो, पण तुझ्यासारखे लोक भारी करून दाखवतात. बघ की भैया साहेब तुझ्या लाईफ मध्ये आले, तुझी लाईफ कुठच्या कुठे गेली ग. भैया साहेबांच्या हाताला मिडास टच आहे. म्हणजे डास टच म्हणजे? अगं मिडास टच म्हणजे भैया साहेब ज्या पण गोष्टीला हात लावतील ना, त्याचं सोनं होईल, ते सक्सेसफुल होईल. तसं भैया साहेबांनी जर आमच्या आयुष्याला एकदा हात लावला ना, मोगरा मोगरा होईल बघ सगळं. म्हणजे विसरलीस ना?
प्रेम सागरात गुडगुड गोते खाणारी आमची प्रेम नैया भैयासाहेबास पार लावणार आहे. अगं आपणाला भेटणार आहे भैयासाहेब आज. आता भैयासाहेबांनी माझी केस त्यांच्या हातात घेतल्या म्हटल्यावर निकाल माझ्या बाजूनच लागणार ना. सुजित आणि अपर्णा 3 फुल्या 3 बदाम आणि वातावरणात नुसतं प्रेम प्रेम प्रेम. समजतं ना तुला? अगं हो की नाही काही तर बोल की. अगं मुंडी तर आलं. हा चल येतो मी. का माझ्या डोक्यातनं विचार जात नाहीयेत. काहीतरी वेगळेच विचार येत आहेत त्या पोरीबद्दल. आता झालं ना सगळं व्यवस्थित आहे. मामांनी एवढी माहिती दिली आहे, मोनी एवढं समजून सांगते. तू स्वतःच्या डोळ्यानं त्या पोरीला सगळं खरं खुरं वागताना पाहिलंय, तरी ती खोटच वागते असं का वाटतंय? त्या पोरीबद्दलचे डाऊट का नाही जातेत माझ्या डोक्यातनं?